दोन छोटे छोटे झरे आहेत, पण ते दोन छोटे छोटे झरे फ्रेम मध्ये इतके भारी वाटतात आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी ना इकडे ऍक्च्युली या जागेच्या प्रेमातच पडलो. जो पहिला पॉईंट आहे की म्हणजे तो व्ह्यू तो बघण्यासारखा आहे. म्हणजे मंदिर आहे ना आपल्या बाजूलाच आहे. हे जे लोकेशन आहे ना ब्रिजचं, हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर प्रत्येक वळणावर आहे ना तुमच्याकडे ना काहीतरी सरप्राईज आहे. सही यार, काय व्ह्यू आहे ना. हा व्ह्यू बघा, 100% गावचाच फील येतोय. इकडचं म्हणजे सर्वात बेस्ट गोष्ट कुठली असेल ती म्हणजे इकडची हिरवाई. वाव, काय पाण्याचा आवाज येतोय. हे इकडे आला फ्रेम मध्ये आला रे, वा वा वा, जवळ येतं ये. हा व्लॉग भन्नाट होणार आहे. आणि आमची सकाळ सकाळची सोसायटी बघा किती शांत आहे ती. तर ही आहे आपली सोसायटी. सकाळ सकाळ शांत नजारा आहे. आणि ती तिकडे जी लाईट दिसते ना, ही इथेच मी उभा राहून आपल्या व्लॉगला सुरुवात करतो, कारण की लाईट्स तिकडेच आहेत ना. ह्यांच्यापासून थोडंसं सावधान राहावं लागतंय. हे तसे ओळखतात पण मागून येतात पटकन. हॅलो, तिथेच राहा. हे बघा पहाटेचा नजारा. आणि चंद्र येतो का बघूया आपण. हा आता मी झूम मारलाय. हा 24x वर आहे, इतका नाही येते. चला पहिला निघूया घाटकोपरसाठी. सकाळचे वाजले आहेत 5 आणि आपल्याला लोकेशन आहे ना, जेव्हा आपण पहाटे ब्लॉगला सुरुवात करतो ना तेव्हा आपलं लोकेशन असतं बिल्डिंगच्या इथे, पण ह्या वेळेला आपण डायरेक्ट मेन रोडवर आहे. आता आपण एका भन्नाट अशा ब्लॉगला सुरू करतोय. तो आपण निघतोय कुठे माहितीये का, म्हणजे आम्ही आता फिरायला निघालो आहे कुठे, बदलापूरला. बदलापूरला ना एक सुंदर असं लोकेशन आहे आणि एक सुंदर असं टेम्पल आहे. त्या मंदिराचं नाव आहे, त्या टेम्पलचं नाव आहे कोंडेश्वर टेम्पल. आणि जेव्हा आपण तिथे पोहोचू ना, म्हणजे लोकेशन तुम्हाला मी थोडक्यात सांगतो कसं आहे ते. म्हणजे पहिला बदलापूरला उतरलो, मस्तपैकी आपल्याला सिटीतून जायचंय. आणि जेव्हा आपण त्या मेन ठिकाणी पोहोचू ना, पूर्ण आजूबाजूला ग्रीनरी, मधून रस्ता. आणि आपण जसं मंदिराच्या इथे पोहोचू ना, तर एक ना आयकॉनिक ब्रिज लागतो. दोन्ही बाजूला म्हणजे पाणी आहे आणि त्या ब्रिज वरून आपल्याला चालायचं आहे. जसं आपण मंदिराच्या जवळ जातो ना, 3 ते 4 फूट अगोदर आहे ना एक असं काहीतरी लागतं. ते मी आता नाही सांगणार, ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवेल. तो बघायचंय आणि नंतर आपण मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय आणि वरच्या साईडला फिरायला जाऊया. वरच्या साईडला आपल्याकडे ड्रोन नाही म्हणून, पण वरचा जो नजारा आहे ना तो तुम्हाला मी आपल्या कॅमेरातून दाखवेन. पण आपला ड्रोन असता तर आणखीन जरा खूप छान वाटलं असतं. तर असा काही पूर्ण मी तुम्हाला आजूबाजूचं लोकेशन म्हणजे एक्सप्लेन करून सांगितलं. पण आता जेव्हा तुम्ही पुढे बघतील ना, तुम्हाला असं फील होईल तुम्ही देखील माझ्यासोबत बदलापूरला आला आहात आणि आपण सगळे मिळून एकत्र मिळून ते कोंडेश्वर टेम्पल देखील दर्शन देखील घेतोय मंदिरात आणि आपण आजूबाजूचा परिसर सुद्धा एक्सप्लोर करतोय. तर जाऊया आता. मी खूप एक्साइटेड आहे ह्या व्लॉग साठी. बऱ्याच टायमापासून हा आपल्या लिस्ट मध्ये होता. तर आता काय करूया, फटाफट जाऊया. आपल्याला जायचं आहे कुठे, घाटकोपरला. आणि घाटकोपरवरून आपल्याला बदलापूरची फास्ट ट्रेन पकडायची. चला. बदलापूर स्टेशनला फायनली पोहोचलोय. चला बदलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. हा आपल्या इथे एवढी थंडी नाही, पण इथे बऱ्यापैकी थंडी आणि एकदम गार आहे. बदलापूर स्टेशनला पोहोचलोय. आता आपल्याला इथून आहे ना रिक्षा पकडायची आहे आणि 9 किलोमीटरवर आपलं म्हणजे जे ठिकाण आहे ना ते 9 किलोमीटर पर्यंत आहे. तर इथून आता आपण शेअरिंग रिक्षा किंवा काय मिळतं ते बघूया.
फायनली किती म्हणजे किती छान वाटते ना, तुम्हाला सांगू नाही शकत मी. हा मस्त गावचा रस्ता आहे. इथून एक रस्ता जातो, इथून एक रस्ता जातो आणि ह्या समोर ना पूर्ण म्हणजे बाजूला डोंगर रांग आहेत. तर सकाळी 6:10ची आपण आहे ना ट्रेन पकडली. घाटकोपरवरून पोहोचलो कुठे तर बदलापूर स्टेशनला पोहोचलो. मस्तपैकी तिथे ना भूक लागलेली, वडा सांबार वगैरे खाल्ला. मस्तपैकी चहा एक कटिंग प्यायलो आणि मस्तपैकी गुलाबी थंडीचा आनंद घेत आपण आहे ना इथे पोहोचलेलो आहे. एका गावात पोहोचलेलो आहे. आता मला गावचं नाव तर नाही माहित आहे. बदलापूर स्टेशन पासून आहे ना शेअरिंग रिक्षा मिळतात इथे येण्यासाठी, म्हणजे कोंडेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी, आणि शेअरिंगचे 50 रुपये घेतात. आम्ही ना अगोदर 1 ते 1.5 किलोमीटर आहे ना आम्ही अगोदर उतरलो, कारण की ना ह्या अशा ना इथे सिनरी आहेत ना त्या आम्हाला थांबवतात. आणि मग आम्ही विचार काय केला, आपण 1-1.5 किलोमीटर अगोदर थांबूया आणि पुढे मंदिरापाशी ना चालत चालत जाऊया. तर आता काय करूया, पूर्ण रस्ता आपण मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि ना मंदिरापाशी फटाफट जाऊया. जे पण काही रस्त्यावर असेल ना चांगलं, जे काही गोष्टी असतील ना त्या तुम्हाला मी दाखवत जातो. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली इथे आलोय ना तर असा फील येतोय ना की जसं की ना आपण आहे ना कोकणात आलेलो आहे. तळ कोकणात जातो ना तसं काही फील येतोय. आणि इकडचे जे पण लँडस्केप आहेत, काही गोष्टी आहेत ना निसर्गाशी रिलेटेड, खूप मस्त आहे. जे जे काही मला म्हणजे जाताना दिसतंय ना ते मी कॅप्चर करत चाललो आहे. तर ह्या बेस्ट मुमेंट आहेत. आणि हा व्ह्यू बघा, वाव. हे मला वाटतं काहीतरी धरण वगैरे आहे वाटतं, पण आता त्याला इतकं पाणी नाही आहे. पण व्ह्यू एक नंबर आहे. आपण जरा जवळून बघूया. आपण आहे ना तिथून चालत चालत येतोय आणि ना जसं आपण आलो ना थोडंसं पुढे तर आपल्याला ना हा मस्त एक असा व्ह्यू दिसलाय. हे मला वाटतं धरण आहे. तर आपण थोडंसं जवळ जाऊ. ॲक्च्युली इथे खूप शांतता आहे, मस्त एकदम. आणि हा धरणाचा असा परिसर आहे. आणि समोरचे जे हे डोंगर रंग आहेत ना, ह्या कसल्या भारी आहेत बघा ना, याचे आकार बघा ना. आता ॲक्च्युली आम्ही ऑपोजिट सनलाईट आहे त्यामुळे असं दिसतंय, पण छान छान व्ह्यू येतोय. बघा ना समोर ते डोंगर आहेत आणि त्या डोंगरांचे आकार पण आहेत ना असे वेगवेगळे आहेत. तर त्या डोंगर रांगा कुठल्या आहेत जर कोणाला माहीत असेल तर कमेंट नक्की करा. आणि मस्तपैकी ना त्या डोंगरांचं रिफ्लेक्शन आहे ना त्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. चल आता आपल्याला काय करायचं, थोडंसं पुढे अजून चालत जायचं आपण. तर निघूया आपण आता पटापट आपल्या मार्गाला. आता हा ब्रिज आला ना तर ह्या ब्रिजवरून आहे ना आता आपण जो समोरचा जो डॅम आहे ना तो बघतोय. तर हा आहे तो समोरचा डॅम. पावसाळ्यात म्हणजे जेव्हा पाऊस भरपूर पडत असेल इकडे तेव्हा ही जी लाईन आहे बघा, ह्यावरून जेव्हा ते पाणी खाली उतरत असेल तेव्हा कसलं भारी वाटत असेल ना. तेव्हा इकडचा निसर्ग ना तो जरा अजून वेगळा आणि जरा आणखीन भरून येत असेल. पण आता पाणी नाही आहे, पाण्याची पातळी थोडीशी खाली आहे. हा ॲक्च्युली ना सही एकदमच भारी वाटतंय. इकडे येतोय ना आमचा ॲक्च्युली ट्रेकच होतोय, पण ना इथे ना काही वाटत नाही आहे चालायला, कारण की इथे एवढी सावली आहे. आणि सावली काय थंडावं इतकं आहे ना. त्यानंतर आम्ही मधून येतोय ना तर आम्हाला ना शेण पडलं आहे ना सगळीकडे, तर शेणाचा वास देखील येतोय. त्यामुळे ना 100% गावचाच फील येतोय. आणि हा बघा ना लहानसा रस्ता आहे आणि मस्त टर्न आहे. ओहो, इकडे तुम्ही प्रत्येक वळणावर जाता ना तर प्रत्येक वळणावर आहे ना तुमच्याकडे ना काहीतरी सरप्राईज आहे. आता हे सरप्राईज बघा, असा टर्न मारलाय आणि हा व्ह्यू बघा. हो हो सही यार, काय व्ह्यू आहे ना, क्या बात आहे. बरोबर असा राऊंड टर्न आहे. राऊंड टर्न आला ना आणि ह्या अशा पसरलेल्या डोंगर रांगा आहेत. जबरदस्त, एक नंबर. 1 2 3.
गावातून जाताना ना एक असं बकरीचं हे दिसलं, फॅमिली दिसली आणि हे बघा नवीनच जन्माला आलेलं आहे. किती क्यूट आहे ना. अबू बघा किती मस्त आहे ना. वाव, नवीन जन्माला आलेलं आहे. बघू इकडे, बघू फेस. आई ग. चलो बाय बाय. काय सांगू तुम्हाला, मी ना इकडे ॲक्च्युली ह्या जागेच्या प्रेमातच पडलो. इकडे बरं झालं आम्ही अगोदर उतरलो आणि येताना ना आम्हाला इतके सारे व्ह्यूज आणि इतके बोलतो ना नेचर पाहायला मिळालं ना. आहा, ते बकरीचं पिल्लू बघितलं ना, छोटं गावातच होतं. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हणालेलो ना, आपल्याला असे काही 2-3 स्पॉट आहेत, पण इथे तर भरपूर स्पॉट मिळाले. पण जे मेन आकर्षणचे स्पॉट आहे ना, तो माझ्या समोर आहे. ते तुम्हाला मी ना थोडंसं क्लोजअप करून दाखवतो. तर तो मेन स्पॉट आहे, तिथूनच आपल्याला जायचं आहे, मंदिराजवळ जायचं आहे. आणि तुम्हाला मी लांबूनच बघा समोर दिसतोय माझ्या तो व्ह्यू इतका भारी आहे, इतका भारी आहे ना. जो पहिला पॉईंट आहे की म्हणजे तो व्ह्यू तो बघण्यासारखा आहे. तर मी काय करतो माहिती का, तुम्हाला ना आता ना क्लोजअप दाखवतो. तर त्यासाठी आहे ना मी हा आपला S25 काढतो आणि S25 ने मी याला झूम करून बघूया आपण किती जवळ जाऊ शकतो. 1x आहे, 5x आहे आणि हा 10x आहे. तर हा तो स्पॉट आहे आणि इथून जो व्ह्यू दिसणार आहे ना तो अतिशय भारी आहे, अतिशय भारी. तर आपल्याला पोहोचायचं इथपर्यंत आणि इथूनच आपल्याला पुढे मंदिराचा रस्ता आहे. आपल्याला ना असं वळणाचा रस्ता करत करत मंदिरापाशी पोहोचायचं आहे. असं वाटतंय ना की इथे थंडगार आहे, सुंदर सुंदर गावं आहेत, नद्या आहेत, चांगले चांगले ब्रिज आहेत, चांगले चांगले डोंगर आहेत. त्यामुळे ना वातावरण इकडं तर फ्रेश आहेच, पण बोलतो ना शूट कॅमेरा असं म्हणजे बंदच करायचं ना वाटत आहे. तर आता आपण काय करूया, पोहोचूयात तिकडे आणि आपण तिथे भेटूया. आणि बाय द वे आम्ही ना ह्या डोंगरांची नावं काहीतरी असतील असं आम्हाला ना वाटत होतं की काहीतरी नावं असतील. तर आम्ही विचारलं गावाल्यांना की काय बाबा ह्या डोंगराला काय म्हणतात का. तर ते म्हणाले ह्या डोंगर आहे ना समोर इकडे, तर ह्याला म्हणतात नवरा नवरी. आणि तिकडे एक आहे, एकाने सांगितलं वाघबीळ आहे आणि एकाने सांगितलं दिंडा म्हणून असं काहीतरी किल्ला वगैरे आहे तिकडे. तर जर तुम्हाला माहीत असेल ना तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे कसं आपल्याला देखील माहीत होईल ना. तर आम्हाला काही एवढं माहिती नाही, आम्ही गाववाल्यांना विचारलं. बघा आता आपण तिकडे उभे होतो आणि इथून असा हा रस्ता जातोय. रस्ता पण ॲक्च्युली खूप छान आहे आणि हा रस्ता असा जातोय आणि असा फिरून 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 त्या तिकडे समोर ब्रिज आहे. आपल्याला म्हणजे असं गोल 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 वळणाचा रस्ता घेत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे व्लॉग सुरू होण्या अगोदर आहे ना मी तुम्हाला सांगितलेलं की ते काही लोकेशन, तर त्याच लोकेशनमधला ना हा एक ब्रिज आहे. म्हणजे मंदिर आहे ना आपल्या बाजूलाच आहे. पण हा पॉईंट आहे, हे जे लोकेशन आहे ना ब्रिजचं, हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर या माझ्यासोबत मस्तपैकी या निसर्गाचा ना आपण आनंद घेऊया. आणि तिकडे देखील एक मंदिर दिसतंय, तर आपण तिकडे देखील जाऊया. या. कसलं भारी वाटतंय. मगाशी ना आपण आहे ना तिथून आलो आणि मला ना समोर गावं दिसतात आहे आणि ना इकडे येण्यासाठी ना इतका सुंदर रस्ता आहे ना आणि त्याबरोबर ना मध्ये छोटी छोटी मस्त गाव आहेत आणि इतकी सुंदर कौलारू घर आहेत ना त्यांची. वाव, मस्त गावचं वातावरण, गावचं फील मिळालं. फ्रेश अशी ग्रीन लश आहे, मस्तपैकी नदी आहे, डोंगर आहेत
आणि बरोबर ह्या निसर्गाच्या मधोमध हे सुंदर असं मंदिर आहे. आपण मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ, पण आता आपण थोडंसं पुढे जाऊ. इथे पण काहीतरी आहे तर बघूया आपण काय ते. या काय मिनी ब्लॉग बनवतो काय? हा चला. हा इथे पूर्ण काळोख आहे, पण मी संदेश सांगेन जर तुला दिसलं ना तर बघ ना, सूर्य मस्त प्रकाश सोडतो बघ असं मधून. पूर्ण काळोख आहे. पुढे चालत चालत येशील ना तर तुला दिसेल. दिसतोय कॅमेरामध्ये? दिसतोय? मस्त वाटतं ना. तर इथे आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान, बाबांची समाधी. तर आपण जरा नमस्कार करून येऊया. आता मी इथूनच तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. तर हा आहे ब्रिज आणि आपण ब्रिजच्या ह्या साईडला उभे आहेत आणि ना समोर आहे मंदिर आहे. तर मी तुम्हाला थोडासा क्लोजअप व्ह्यू दाखवतो. तर आपल्याला इथेच मंदिराला जायचं आहे, दर्शनाला जायचं आहे. आणि हा व्ह्यू बघा, मस्त ना. वरती डोंगर रांग आहेत आणि निसर्ग आहे आजूबाजूला, आणि खाली आहे पाणी आहे, आणि बरोबर निसर्गरम्य वातावरणात दडलेलं हे कोंडेश्वराचं सुंदर असं मंदिर. तर मित्रांनो, हे लोकेशन आणि हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. अशी ही ठिकाण आहेत ना, इथे या, मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या, तुमच्या कुटुंबासोबत वगैरे देवाचं दर्शन घ्या, छान छान मस्तपैकी फोटोज वगैरे काढा, मेमरीज बनवा. आणि इथे पाण्यात मात्र उतरू नका. फायनली आपण मंदिराच्या आवारात पोचलोय. अरे बापरे, हा कशाला आला? चला आपण इथे मस्तपैकी एक थाळी देखील घेतलेली आहे. जाऊया मस्तपैकी, छान असं दर्शन घेऊया आणि नमस्कार करूया. हो, उठली असेल मनवाते. यस. चला मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये येण्यासाठी पण मार्ग तुम्ही बघितला ना, एकदम सिंपल आहे. 2-3 दुकान आहेत आणि चहा नाश्त्यासाठी काही दुकान आहेत. आणि तुम्हाला बोललेलो की हे मंदिर आहे, आणि मंदिराच्या अगोदर जसं तुम्हाला एक ब्रिज दाखवला, पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं काय काय गोष्टी आहेत सरप्राईजच्या. तर इथे हा एक असा छोटासा धबधबा आहे, पण अनफॉर्च्युनेटली आता ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे. पण पावसाळ्यात त्यांना हाच धबधबा इतका क्यूट वाटतो ना, काय विचारू नका. एकदम बघण्यासारखा सुंदर. म्हणजे बघा ना, मंदिराच्या आपण आत जातोय आणि आत जाण्या अगोदर सुंदर असं धबधब्याचं, म्हणजे छोटासा धबधबा हा, त्याचं दर्शन होतंय. पण आता काय ह्याला पाणी नाही आहे. मला असं म्हणजे इथे आलो ना की असं फील होतंय ना की मार्लेश्वरला गेलेलो बघ, तेव्हा असंच काहीतरी तिकडचं प्लेस आहे, म्हणजे मंदिर आहे ना, असंच वातावरण जाण्यासाठी. आणि तिकडे देखील धबधबा वगैरे आहे. सही. पण ॲक्च्युली इकडे ना, इकडचं म्हणजे सर्वात बेस्ट गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे इकडची हिरवाई. इकडचं नेचर सुपर्ब आहे, सुपर्ब. म्हणजे त्याला शब्दात नाही वर्णन करू शकत. इतकं छान वाटतं. आता 10-10:30 गेले ना रे, 10-10:30 गेले, पण इतकं स्वच्छ आणि थंड वाटते ना. आहा, मन एकदम प्रसन्न होतं. आणि एकदम स्वच्छता इकडे एक नंबर आहे. चला आता आत जाऊ आणि दर्शन करूया. चला बघा, इथे ना अशा ठिकठिकाणी ना कचरा कुंडी पण आहेत. तर आपण मगाशी उचललेला रॅपर इथे टाकतोय. मस्तपैकी मित्रांनो दर्शन झालं. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे, बाहेरच बोर्ड लिहिलेला आहे. मंदिराच्या आत गेलो ना, गाभारा आहे. गाभारा ना लहान आहे, म्हणजे 5-6 माणसं आपण मावू ना इतकाच गाभारा आहे. एक छोटीशी ती गुंफा आहे आणि त्या आतमध्ये ना शंकराची सुंदर अशी पिंडी आहे. आणि जसं तुम्ही गाभाऱ्याच्या बाहेर येता ना, तर तिथे ना तुम्हाला अनेक देवी देवतांचे ना मूर्त्या दिसतील बाहेर. परत मंदिराच्या आत आहे ना, म्हणजे आतल्या भागात आहे ना, तुम्ही उभं राहून ना तिथे छोटे छोटे धबधबे आहेत ते बघू शकता.
तिकडे जाण्यासाठी परवानगी नाही आहे, कारण की खूप सारे इन्सिडेंट्स होतात. आता वरच्या ठिकाणी आलेलो आहे आणि वरच्या ठिकाणी पण असा मोकळा असा भाग आहे आणि लांबून आपल्याला छोटे छोटे धबधबे दिसतात आहे. झूम शॉट करून तुम्हाला काही इकडची दृश्य दाखवतो. आणि खरोखर यार मला हे प्लेस ॲक्च्युली खूप आवडलं, खूप छान आहे. सकाळचं वातावरण तर जबरदस्त होतं. आता किती 11 वाजायला आलेत. आता थोडं थोडं ऊन मात्र जाणवायला लागलं आहे. आता आम्ही कसा टॉप व्ह्यूला आहे ना, तर आता मी जर इथे उभा राहतोय ना, तर मंदिर आहे या साईडला आणि या साईडला मला वाटतं तो भोज डॅम होता. आणि ही जी नदी आहे ना, म्हणजे ही जे धबधबे आहेत ना छोटे छोटे, वरतून डोंगराच्या इथून पाणी येतं आहे आणि त्या पाण्याची ती नदी बनलेली आहे. मस्त छान असं नेचर आहे. इथे येऊन खूप मनाला एक प्रसन्नतेचा, म्हणजे बोलतो ना, प्रसन्न मन झालं एकदम. आणि आता आपण काय करूया माहिती आहे का, आजूबाजूचा जो काही भाग आहे ना तो एक्सप्लोअर करूया. आणि समोर मला धबधबा दिसतोय, तो मी सॅमसंग S25 वरून झूम मारतो आणि तो तुम्हाला मी धबधबा दाखवतो. तिकडे एक दिसतोय, आपण खाली तर जाणार नाहीये, पण इथून तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला मी सांगू शकत नाही इतका लांब धबधबा आहे, पण या कॅमेऱ्याचा ॲक्च्युली तोच फायदा आहे ना, की अशा ठिकाणी आपण पोहोचू नाही शकत, तिथे आपल्याला झूम लेन्स पोहोचते. आता हे झाड आहे ना, तर आपण या झाडाला काय करू माहिती आहे का, हे झाड आहे ना, हे आपण फोकस ठेवूया आणि मागे बघा डोंगर आहे आणि खाली ना छोटी छोटी ना अशी घरं टाईप आहेत. तर आपण ही फ्रेम कॅप्चर करायचं बघूया, म्हणजे फक्त हे झाड फोकस ठेवूया आणि हे मागचं ब्लर देऊया. तर मित्रांनो, आता आपण आहोत टॉपला आहोत आणि मी तुम्हाला मगाशी एक फ्रेम सांगितलेली, ती फ्रेम ही आहे आणि हे ते झाड आहे. मागे बघा डोंगर दिसत आहे तुम्हाला, तर थोडासा आपण क्लोजअप जाऊ. वाव, हा पोर्ट्रेट व्ह्यू आहे. मागे डोंगर बघा, तुम्हाला थोडेसे ब्लर झालेले दिसतील. क्या बात आहे. तर हा आहे आजूबाजूचा असा सुंदर असा व्ह्यू आहे. वाव, इकडे असा काही नजारा आहे. क्या बात है. हे बोललो तुम्हाला, ते झाड आहे. आहा, सही, मस्त छान, एकदम शांत वातावरण आहे एकदम. पण काहीच आवाज नाही, कसलाच आवाज नाही. येताना आम्हाला इतका पक्ष्यांचा आवाज येतोय ना, काय विचारू नका. पक्षीच पक्षी आहेत. आणि आता मी इथे शांत होतो, म्हणजे बोलत नाही काय, आणि तुम्ही ना पाण्याचा पडण्याचा आवाज ऐका. सही ना, छान वाटतंय. वाव, काय पाण्याचा आवाज येतोय. पाणी नाहीये, पाणी एकदम म्हणजे एकदम कमी आहे, पण ठीक आहे. पाण्याचा आवाज खूप छान येतोय. नेचर टच. सही. जर तुम्ही नीट बघतील ना, तर पाण्यामध्ये ना छोटे छोटे ना मासे आहेत. बघूया, आता आपण पाय सोडून बसूया थोडासा, तेवढा थोडासा रिलॅक्स मिळेल.
हो वाव, फुलपाखरं बघा, खूप साईज मोठी आहे. ओ हो वाव 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 वाव. एकाच रंगाचे 3 फुलपाखरं एकाच लाईनीत. क्या बात आहे. 3 फुलपाखरं एकाच जातीची एकाच लाईन मध्ये. मस्त काळा रंग आहे आणि व्हाईट व्हाईट डॉट डॉट आहेत. बघा ना कसे एकाच लाईनीमध्ये. क्या बात आहे. वाव, बघून इतकं भारी वाटतंय ना. अचानक मी इथे शांत बसलेलो आणि मला तिथे उडताना दिसले आणि बरोबर जेव्हा कॅमेरा चालू केला ना तेव्हा बरोबर कॅमेरामध्ये कॅप्चर झाल्यात. क्या बात आहे. बघून एवढं मन खुश होतं ना. आहा. मागे मस्तपैकी डोंगर आहेत, हिरवीगार झाडं आहेत, काळ्या रंगाचं हे कातळ आहे आणि त्यामधून सफेद शुभ्र वाहणारं पाणी आहे. 2 छोटे छोटे झरे आहेत, पण ते 2 छोटे छोटे झरे फ्रेममध्ये इतके भारी वाटतात आहे ना. आहा. तुम्हाला ही फ्रेम बघून कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि या पडणाऱ्या झऱ्याचा आवाज पण ऐका. बघा ना, आजूबाजूला सुंदर असा निसर्ग आहे आणि हे वाहणारं पाणी आहे आणि असं वाटतं ना मस्तपैकी निसर्ग पाहत राहावा आणि या वाहणाऱ्या पाण्याचा ना आवाज ऐकत राहावा. मस्तपैकी शांत पाण्यात पाय टाकून बसलेलो आणि ना इथून मला आणखीन एक सुंदर पुढे चावल लागली, ती म्हणजे या बकऱ्यांची. वाव. मला वाटतं पाण्यावर आल्यात. क्या बात आहे. आणि हे बघा लाईनीत येतात आहे. क्या बात आहे. मस्त. इकडे आलो ना तर सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. सही. चरायला गेलेले वाटतं, आता चरून आल्यात. आणि समोर बघतील ना तर समोर पण मला वाटतं अजून भरपूर सारे बकरे आहेत. फार म्हणजे फार मजा आली. मस्त पाण्यात पाय बुडवून बसलेलो थोडा वेळ, कारण की आता कसं गरमी इथे वाढत चालली आहे ना, तर त्यासाठी. आणि आता आपण निघूया. छान असं वाटलं हे लोकेशन. मस्तपैकी दर्शन देखील झालं आणि निसर्गाचा आनंद तर प्रचंड घेता आला. हे कसं निसर्ग छान वाटतो, पण जेवढा निसर्ग छान आहे ना तेवढाच तो डेंजर देखील असतो. तर त्यामुळे आता इथे जरा पण पाणी नाहीये. बघा ना किती छान निसर्ग आहे. मस्त आम्ही बसलो, रिलॅक्स केला आणि आता निघतोय. बघूया जाता जाता आणखीन काही जर गोष्टी आपल्याला जर दिसल्या ना तर त्या देखील तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू दाखवतो. आता मात्र थोडं गरमी वाटायला लागली आहे. चला बाय बाय करूया या सुंदर अशा निसर्गाला. वाव. हा टॉप व्ह्यू आहे. स्टिक उंच करून तुम्हाला हा टॉप व्ह्यू दाखवत आहे. मस्तच. दमाला झाला ना जरा. आपल्याला ना थंडी पण नाही सहन होत, गरमी पण नाही सहन होत, ना पावसाळा पण नाही सहन होत.
हां, पण सकाळी मस्त वाटलं इकडे. मस्त की आपण मंदिरात जाऊन आलो, छान दर्शन घेतलं. नंतर आपण वरती एक लँडस्केपवर गेलेलो आणि तिथे ना छोटासा झरा वाहत होता. तिथे थोडा वेळ 5-10 मिनटं आपण आराम केला आणि मग नंतर तिथून निघालो आणि ह्या गावातून ना रस्ता घेत आहे ना आपण हे जे गाव बघताना हे आहे तारवाडी. गाव खूप छान आहे आणि आम्ही रस्ता शोधत होतो. मगाशी ज्या रस्त्याने आम्ही वॉकिंग करत आलो, नंतर आम्हाला ना जसा आम्ही गावाच्या एंड म्हणजे शेवटच्या घरापर्यंत आलो ना, एक आम्हाला व्ह्यू दिसला. तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा बघा, लांब लचक असं पाणी आहे, म्हणजे नदी आहे ही, आणि ते आहे धामणवाडी गाव. हे इथे माझ्या बोटाला इथे बघताय ना तुम्ही, हे धामणवाडी गाव. तर आता आपल्याला तिथूनच बाहेर जायचं आणि तिथूनच ऑटो रिक्षा पकडायची आहे. मस्त गावं दोन्ही सुंदर आहे. आणि आता आपण बाहेरच्या दिशेला चाललो आहे. तर आता आम्ही जात होतो ना चालत, तर माझा मित्र बोलतो की ही आमच्या गावी पण आहेत. मी त्याला म्हणालो ही प्रत्येकाच्याच गावी असतात. तुम्ही कुठेही रस्त्यावरून चालतील ना गावी, तर ही तुम्हाला छोटी छोटी फुलं दिसतात ना, हे झाड हे दिसतं, पण ह्याचं नाव अजून नाही माहीत आहे. जर कोणाला माहीत असेल तर एकदा सांगा. इतकी वर्ष हे फूल बघतोय छोटा आणि हे झाड बघतोय, तर त्याचं नाव नाही अजून माहिती आहे. जर कोणाला माहीत असेल ना तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की हे या झाडाला काय म्हणतात, त्या झाडाचं नाव काय ते. बघा ना, लहान लहानशी मस्तपैकी अशी पूर्ण रस्त्याला लागलेली आहेत. हा, सकाळी थंडगार वातावरण होतं, पण आता मात्र गरमी जाणवायला लागली आहे. आणि आम्ही आता इथे चालत आलो पुन्हा, कारण की एवढं काय कधी असं फिरायला मिळत नाही, कधी असं कुठे जायला मिळत नाही ना. तर जेवढा आनंद घेता येतो तेवढा घेतो. पण आता ऊन प्रचंड वाढलं आहे आणि आम्हाला एक ना इथून रिक्षा मिळतात. तर ना इथून ना आता मस्तपैकी ना एक असं कौलारू अशी छोटीशी झोपडी दिसली. आता झोपडीपासून मस्त आम्ही ऊसाचा रस पितोय. बकरीचं पिल्लू आहे आणि बघा ना, ये ब्लॅक कलरमध्ये, ये इकडे आला, फ्रेममध्ये आला. अरे वा वा वा, जवळ येतं. ये हे घे हे घे हे घे. गरमी लागते ना त्याला पण. मस्त. अरे मला गॉगल पडला. मस्त ना एकदम. ऍक्च्युली गरमी लागते ना, तर तो पण इथे जरा सावलीमध्ये आलाय आमच्या वर्गात. जा बाबू. जा बाबू. ये स्माइल. हा दुसरा आहे. दुसरा मस्त चावतोय. चला, रिक्षा भेटली आता आपल्याला आणि आता आपण निघूया बदलापूर स्टेशन. चल, आता आपण कुठे आहोत, तर आता आपण आहोत बदलापूर स्टेशनला आहोत. दुपारचे 1:30 वाजत आले आहेत. आता 1:22ची फास्ट लोकल आहे. तर सकाळी पहाटे आपण आपला मस्त ब्लॉग सुरू केलेला. बदलापूरला उतरलो, तिथे नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे प्यायला. नंतर रिक्षेतून निसर्गाच्या वाटेतून आपण मंदिरापाशी पोहोचलो. तिथे मस्त एक ब्रिज होता. नंतर तिथे ब्रिज होता ना, त्या ब्रिजचा नजारा बघितला. नंतर आता आपण तिथे गेलो, कुठे समाधीला गेलो आपण. तिथे समाधी होती, तिथे दर्शन घेतलं. नंतर आपण गेलो मंदिरात, गेलो गाभाऱ्यात गेलो, दर्शन घेतलं. आम्ही वरच्या भागाला गेलो. तिथे विचारलं गावाला ना इथे अजून फिरण्यासारखं काय आहे, तर ते म्हणाले वरच्या भागाला आहे. तर तिथे पाणी बिणी नव्हतं. धबधबा होता, तो लांब होता, पण आपण धबधब्यात जास्त वगैरे शूट नाही करत म्हणून तुम्हाला आपल्या सॅमसंग S25नी लांबूनच फक्त दाखवलं. आणि आजूबाजूचा व्ह्यू मस्त, बकऱ्या बिकऱ्या होत्या ना, जरा थोडंसं बरं वाटलं. गावचा फील घेता येतो. नाहीतर आपलं डेलीचं लाईफ रुटीन काय असं तुम्हाला माहिती आहे ना. आपला 1 BHKचा एक फ्लॅट, त्याच्यावरून आपण 24 तास आपल्या डेस्कवर काम करत असतो. तर हे सर्व गोष्टी असतात. पण जेव्हा असं कधी बाहेर मिळतो, निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो, तेव्हा असं काही थोडंफार आपल्याला जगायला मिळतं. तर तुम्ही देखील अशा ठिकाणी गेलात तर निसर्गाचा जास्तीत जास्त आनंद घ्या. हा होता ओव्हरऑल. आपण कोंडेश्वर जे आपण टेम्पल होतं तिथे गेलो आणि पूर्ण गाव वगैरे बघितलं. तर त्याचा हा ब्लॉग होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी पूर्णपणे माझे 100% दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे. तुम्ही देखील तिकडे आहात असा तुम्हाला फील देण्याचा प्रयत्न केलाय.
आमची ट्रेन लेट झाली, मगाशी आम्ही ट्रेनमध्ये चढून उतरलो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि मला जर प्रयत्न जर आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर, आणि हो, आपली काळजी घ्या.